तुम्ही करा करा तुम्ही करा डबू पैसा ना मी डबू पैसा आहे मला कुठे काय जमतं काय काय चाललंय सणासुदीच्या दिवशी भांडताय कशाला तुम्ही? काय दादा मी एकदम फोकसफुली कॉन्सन्ट्रेट करून गुढी बांधतोय तर पप्पा मध्येच लुडुबुडू लावले उगाच. लुडबुड वगैरे काय करत नाही आम्ही. अरे एवढ्या वेळात मी 10 वेळा गुढी बांधून उभी केली असती. हा गुढी बांधायची स्पर्धा घेऊ आपण खास तुमच्यासाठी. काय द्या खूप बोलतोय सा तू. आता शांतपणे गुढी बांध नाहीतर याच गुढीच्या बाजूला तुला उलट लटकवीन. पप्पा पप्पा शांत व्हा, चिडचिड कशाला करताय? तिघं मिळून करूया. हा ठीक आहे. हे बघ आपण तिघांनी मिळून केलं म्हणजे पटकन होऊन जाईल. अरे हसू नका, चला उभी करू. चला जरा सांगा कसं करायचं. हा घे आता. सवे वाघमारे कुठे आहेत? मंजू वहिनी त्या हा एक जाऊ किचन मध्ये ते गोडा थोडंसं बनवायला सांगितलंय मम्मीने त्यांना. पूजेच्या वेळी वाघमारेनं जेवणाच्या कामात का गुंतवलं मम्मीनं? ही मम्मी पण ना. पप्पा मी आलो सर. हा अरे इथं बांध. आयरन मळा येऊ का? आय कुठं गेला हे पोरगा? रात्रीच घराकडे गेला का काय? आयरन ए आयरन मम्मीच आहेत तुम्ही? आंघोळ झाली वाटतं. मला वाटलं रात्री घराकडे गेला का काय. नाही नाही जस्ट फ्रेश झालो. गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड. अरे बापरे मम्मी साहेब किती सुंदर दिसताय तुम्ही. अति सुंदर. असं वाटतंय एखाद्या फिल्मच्या हिरोईनची आई तयार होऊन आली आहे की काय. आई नाही स्वतः 90ची हिरोईन वाटताय तुम्ही. काय सांगतो खरंच. आर्यन कधी खोटं बोलत नसतं. थँक्यू थँक्यू. बर तुला गुढी पाडव्याच्या लई लई शुभेच्छा. आणि हे माझ्याकडनं तुला ही छोटस गिफ्ट. हे कशासाठी मम्मी साहेब? खरं तर हे मी सत्यासाठी आणलं होतं पण सत्याने वेगळीच कपडे घातलेत बघ. त्याला आईच्या कापडाची काही किंमतच नाही. खरं सांगू का आता माझ्या इच्छा आकांक्षा लेख म्हणून तूच पुऱ्या करशील असं वाटतंय बघ मला. घे घालू कृता. मम्मी साहेब खरंच नको. तुम्ही हे गिफ्ट सत्यदादासाठी आणलंय ना मग त्याला वाईट नको वाटायला हो. त्याला उगाच असं वाटेल की मी त्याचा हक्क मारतोय. नाही नाही असं नाही वाटलं त्याला काय. उलट त्याने पण तुला दिलंच असतं ही. हे बघ कुठले बी आडे न घेता ही गिफ्ट स्वीकार कर. आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणून घेतोय. ऑरेंज मी गिफ्ट ऍक्सेप्ट करत नाही. खूप छान चॉईस आहे. सिंपल आणि स्वीट. हा सिम्पल अँड स्वीट नाही एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तुझ्यावरली शोभून दिसल. आता पटकन घाल आणि ये बाहेर. हा लवकर रेडी हो बघ. हो थँक्यू महिला प्रदेश अध्यक्षा. छान गिफ्ट केलंय. मंजू तुला भेटायला हाच कुर्ता घालून ये. मंजू काल रात्री तुला किती जवळून बघितलं का मी. तुला इतक्या जवळून बघितल्यानंतर आता मला तुला पुन्हा पुन्हा बघूशी वाटतंय का. मला तुझ्या प्रेमाची झिंग चढली आहे मंजू. बस आता जास्त वेळ लांब नाही राहता येणार. पण तो सत्या सकाळपासून तुझ्या मागे मागे करतोय. असो आता जास्त दिवस तुझ्या जवळ नाही राहणार तो. ओ मम्मी साहेब मस्त इमोशनली कुंडाळला गेली. चक्क मला कुर्ता गिफ्ट केला. क्या बात. विसरलोच आज मंजू मला भेटायला येणार आहे. मला गिफ्ट आणणार आहे. काय गिफ्ट आणणार ती आणि का? मंजू बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालाय. फक्त आता तेवढी कणिक मळायची आणि तळण काढायचंय. हो होय एवढी कणिक मळून झाली की लगेच पोळ्या करायला घ्या. मंजू
तू कणिक मळ तेवढी, मी आमरी काय करते बघून येते आणि मग मी आले की पोळ्या करायला घेऊ हं? बर. वाघमारे अहो काय करताय तुम्ही? काम करते. ते दिसतंय मला, म्हणून तर विचारतो ह्या वेळेला काम का करत बसलाय? आज पुरणपोळ्यांचा बेत आहे, त्याच बनवते. थांबा काय? थांबा, सगळं पीठ लावून घेतलं तो. रातराणीच्या बहरावानी दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा तुझीच गधून गाई सुचना गा तुझ काही जीवाला या याड लागलं जीवाला या याड लागलं काय चाललंय तुझं? मला काम करू दे. वाघमारे काम नंतर करता येईल, आता गुढी तुमची वाट बघते ना. चला. अरे तुम्ही घ्या की उभारून, माझ्या असून काय अडलंय? काय तुमच्या शिवाय करू? हे बघ सत्या, माझा या घरावर काहीच अधिकार नाही आणि तुझ्यावर भी. वाघमारे मग कुणाचा अधिकार आहे माझ्यावर? वाघमारे तुम्ही ना एक काम करा, तुमच्या बिझी शेड्यूल मधून ना जरा वेळ काढा आणि माझ्यासाठी एक सुंदर पोरगी शोधा. काय झालं? राग आला? आता मग तुम्हीच सांगा, मी काय करायचं? तुम्हाला असं बी नकोय आणि तसं बी नकोय, मग या गरीब पामरानं काय करावं? काय करावं सांगा. बाहेर जाऊन गुढी उभारावी. जा. वाघमारे, ज्या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात एंट्री मारली ना, त्या क्षणापासून ते आत्तापर्यंत आणि इथनं पुढच्या प्रत्येक जन्मात या सत्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. त्यामुळे चला पट गुढी उभी करूया, नंतर बनवा काय बनवायचंय. थोडंच काम उरले, दुपारच्या सगळा स्वयंपाक उरकायचा, लगेच आलेली. अहो होऊन जाईल, लागलीच तर मी मदत करेन तुम्हाला, पण आत्ता चला. सत्या, हे बघा, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. तसं बी आज मला तुमच्याच हातचं खायची इच्छा आहे. आपण नंतर बनवू ना. चला. सत्या, आज त्याला भेटायला बी जायचंय, लक्षात आहे ना? व आहे लक्षात माझ्या, तर नंतर बघू. आधी गुढीची पूजा करू, हात धुवून घ्या. चला. त्या ऐक माझं, एवढं हे बघा, चला पटकन. आणि मम्मीच्या भीतीनं तुम्ही यायला नाही म्हणत असाल ना, तर त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, तिला कसं हँडल करायचं ते मी बघतो. चला तुम्ही या या. दिन रात सखे तुझं सपान पाहिलं काळजाचं फूल तुझ्या पायी ग पाहिलं स्वप्नामधून तू जातीया हसून तू विरहाचं ऊन सखे किती साहू ग साता जन्माची तुझी माझी गाठ ग तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही जीवाला या याड लागलं जीवाला या याड लागलं हो रात राणीच्या
फुलांच्या बहरावानी दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा तुझी चग धुन गाई सुचना गा तुझं काही जीवाला या याड लागलं जीवाला या याड लागलं हा परत एकदा शुभेच्छा काय द्या अरे फोन ठेव आता ये लवकर पूजा करायची आहे. बरोबर ए सत्या मंजू माया ए सगळे काय करते तिकडं ना ये लवकर इकडं आली माया झालं का तुझं आवरलं का हो आले आले पेंटर किती काय करताय अगं किती वेळ झालं आणि हे बघ घाई केल्याशिवाय कुठलंही कार्य लवकर पार पडत नसतं झाली का तुमची तयारी? माया आज छान दिसतेस तू थँक्यू सगळ्यांना गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छा. अरे अरे भाऊ शुभेच्छा शुभेच्छा अरे वा 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 अरे भाऊ हा कुर्ता एकच नंबर दिसतोय. मम्मी साहेबांची चॉईस आहे, छानच असणार ना, त्यांनीच गिफ्ट केलाय. मम्मी खरंच खोटं बोलेल का त्यो आर्यन शूट होतंय हा काय? सूट होतोय म्हणायचे त्यांना. हो थँक्यू. अरे वा गुढीची तयारी झाली. का थांबलोय आपण? अरे अजून सगळे यायचेत, सत्य मंजू आलेले नाहीत अजून. आणि आमच्या घरात सत्य आणि मंजूच्या हातानेच गुढी उभी करतो. म्हणजे दरवर्षी सत्यादादा आणि मंजू मॅडमच गुढी उभारता का? काय झालं? मी काही चुकीचा प्रश्न विचारला का? नाही त्याचं काय आहे ना, मंजू वहिनी 3 वर्ष ट्रेनिंगला गेल्या होत्या. मग ती 3 वर्ष सोडली तर दरवर्षी सत्यदादा आणि मंजू वहिनी मिळून गुढी उभा करायचे. आणि आता 3 वर्षानंतर सुद्धा तेच उभारणार आहेत. पण का? सॉरी मला चुकीचं नका समजू, पण दरवर्षी एकाच मुलाच्या हाती गुढी उभारणं हे चुकीचं नाही वाटत का? नाही आय मीन एका मुलाला मान देऊन दुसऱ्या मुलावर आपण अन्याय करतोय असं नाही वाटत का तुम्हाला? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. नाही म्हणजे दरवर्षी थोरलेच उभारतात बघा गुढी घरात. कधीतरी धाकट्यांना पण मान मिळायला पाहिजे ना. हा बरोबर आहे, धाकट्याला पण मान मिळायलाच पाहिजे. अरे कसला मान घेऊन बसलाय तुम्ही आणि काय हा? माया दरवर्षी आपण सत्य आणि मंजूच्या हातूनच गुढी उभी करतो ना. मग आणि आर्यन बाळा, आज सणासुदीच्या दिवशी आमच्या घरात काय भांडण लावायचा विचार आहे का काय तुझा? नाही चुकीचं नका समजू. कसं आहे, वडील मंत्री आहे, लहानपणापासून तेच शिकवण राहिली आहे की कुठे भेदभाव नको व्हायला. हा बरोबर आहे, मला पण भेदभाव नाही आवडत आणि नका त्या गोष्टीला जवळ करायला अजिबात आवडत नाही मला. हा ओ पेंटर, त्या नेबऱ्याच्या हातनं माझ्या घरची गुढी अजिबात उभारायची नाही सांगून ठेवते तुम्हाला. माया बाहेरच्या माणसांसमोर घरची शोभा का करतेस? गप्प बस. ओ पेंटर. भाऊ क्या की तुम्ही गुढी उभारायला? हा अहो नाही अहो तो दादा वहिनींचा मान आहे, मी नाही तर घेऊ शकत. युवराज JPG
काही नाही बोलणार सत्य दादा तुम्हाला. तू आणि सपनी दोघ जण मिळून उभा राहा गुढी. हा हे जय द्या ऐक की आपण बरं की गुढी हे काय हरकत आहे. आपल्याला बी या घरात काही मान आहे का नाही. आणि दरवर्षी काय थोरल्याने जो गुढी उभारायच्या असतो लिहून ठेवलं होय तेव्हा. नाही कुठं लिहून ठेवलं नसलं तरी सुद्धा जे चालत आलं ना तसंच होणार. आणि हे मानपान वगैरे मी काय असलं मानत नाही. हा पण मी मानते. मी पण या घरची सून आहे. आता इतकी वर्ष सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय. मला पण सुनेचा मान मिळायला हवा का नाही. ओ सून हा. अगं माझा कंजी पेडा सर्वांची सून. आजवर कधी सून म्हणून कधी जबाबदारी घेतल्यात का? एक तरी घेतली का कधी? घेतली की ते 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 ताई दो तम तहा झाले का बाराखडी शहाणपणा. करू नकोस. काय नाही दादा वहिनीच उभारतील गुढी संपला विषय. हे जय दे ऐक कर तरी बायकोच ऐकायचं असतं रे. ऐकते काय नेहमी ऐकतो. या काने ऐकतो या काने सोडून देतो. दात काढायला काय झालं उग शहाणपणा. गुढी पाडव्याच्या दिवशी कशाला भांडण करतोय रे माझ्याशी. तू भांडतेस माझ्याशी मी भांडलो का तुझ्याशी? काय करता मी भांडता तवा. माझ्या डोक्यात जाऊ नको सपने तो. माझ्या डोक्यात जाऊ नको. कशाला डोक्यात चालवतोय? तू चिडती कशाला माझ्यावर? चिडती कशाला? माझ्या डोक्यात जाऊ नको. तू माझ्या डोक्यात जाऊ नको. उग मला बोलायला जाऊ नको. कशाला चिडते? चिडते कशाला मग? चिडते कशाला? अरे थांबा कशाला भांडताय? जय द्या दरवर्षीप्रमाणे या वर्षी बी नवीन सुरुवात बायकोशी भांडण करून करणार आहेस का? सुरुवातीनच केली. हा मग तू ऐकत नाही. मग मला आवाज चढवायला लागतो. एक मिनिट नक्की काय झालंय? विषय कळेल का मला? अरे काय विषय नाही दादा. नको लक्ष देऊ तू तिच्याकडे. एक मिनिट मला बोलायचंय. सत्यभाऊजी मी काय म्हणलं जाय त्याला का या वर्षी आपण दोघं गुढी उभारून पूजा करू. तर ऐकतच नाही बघा. तुमची वाट बघत बसलाय. आता कधीतरी आम्हाला मन मिळायला हवा का नाही. या घरात लग्न आधी कोणाचं झालंय सांगा बरं. आमचं का नाही. होय. हा मग आम्ही पण गुढी उभारू शकतो ना. आम्हाला बी कधीतरी मान मिळायला पाहिजे ना. मग मिळालंच पाहिजे. मग तो आज का नाही मिळू शकत. एवढंच ना. जय द्या सपना वहिनी गुढी तुम्हीच उभी करा. हा आमची काहीच हरकत नाही. उलट आम्हाला आनंदच होईल. तुम्ही जोडीनं गुढी उभी करा. हा आता तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे. हा पण माझी एक अट आहे. अट? आता कसली अट आहे तुझी? गुढी फक्त आम्ही दोघांनी नाही आपण चौघांनी मिळून गुढी उभारायची. म्हणजे तुम्हाला पण मान मिळेल आणि आम्हाला पण मान मिळेल. कुणा अन्याय होणार नाही. काय बाबा? अरे पण त्याची काय गरज आहे? तुम्ही उभी करा की गुढी. हो ना तुम्हीच गुढी उभी करा. सत्या मंजू जयद्या बरोबर बोलतोय. जयद्या म्हणतोय ना चौघांनी मिळून गुढी उभी करायची आहे. मग चला तुम्ही चौघं मिळून आज गुढी उभी करा. या उभारा की गुढी चौघांनी मिळून. हा तुम्ही हात लावत असाल तर उभा राहा तुम्ही. नाही तर संपलं. आपण काय हात लावणार? ए बाबा ठीक आहे आपण चौघांनी मिळून गुढी उभी करू. हा चला आता. आता कस चला. पण टोपे कुठे आहेत सगळे? टोपे घेऊन यात ना. हा आणते. कसे आता गुढी उभं करायची. मग गुढीला नैवेद्य दाखवला की मग जेवण खावणं करून घेऊ. सगळे ये लवकर पळ. चल ग दे पटकन दे. हा चला या पुढं. चल जावई.
आहे